नमस्कार मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून 11व्या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत 10 पैकी एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. यामध्ये विशाल हा साहजिकच कॅप्टन आहे, त्याला इम्युनिटी मिळाली, त्यामुळे तो नॉमिनेट होऊ शकत नाही. फक्त तन्वी आणि राखी या 2 सदस्यांना सोडून सगळे सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आलेत. यामध्ये रेवा, सागर, आरबी, प्रभू, अनुश्री, संकेत आणि दीपाली या सदस्यांचा समावेश आहे. तर कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर? डबल इव्हेक्शन, सिंगल इव्हेक्शन, काय परिस्थिती आहे? सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेत. यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो घराबाहेर? तर बघूया सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड काय म्हणतात. मित्रांनो, जे काही सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात त्याच्यामध्ये साहजिकच सगळ्यात कमी वोटिंग झाली ती म्हणजे रेवा कौरसेला. रेवाचा गेम तसा नाही आहे बिग बॉसच्या घरामध्ये. ती काटा ग्रुपमध्ये खेळताना दिसते. पण काटा ग्रुपमध्ये देखील ती आहे ना थोडीशी, थोडीशी दीपालीची शॅडो बनून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. दीपाली सांगेल तसं, दीपाली सांगेल ते, असं एकंदरीत रेवाचा गेम पाहायला मिळतो. आणि काल राखीने जबरदस्त रेवाची उडवली, की रेवाचा गेम आहे ना तो दीपालीच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतोय. मग दीपाली ॲव, दीपाली टॅव. दीपालीसाठी रेवाचं शोधू कुठे, शोधू कुठे, असं जरी ती मजेशीररित्या राखी हे रेवाबद्दल सांगत असते, तरी एक रियालिटी आहे की रेवा ही दीपालीला फॉलो करताना दिसते. तर रेवाचा गेम तेवढा बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे, त्यामुळे तिला वोटिंग देखील कमी होताना दिसते. या वोटिंग ट्रेंडमध्ये रेवा ही सगळ्यात खाली म्हणजे बॉटमला आहे. त्यानंतर नंबर 6 वरती आहे तो म्हणजे सागर कारंडे. सागर भाऊचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. अगदी मध्येच पटकन असा फटाक्यासारखा वाजतो. त्यानंतर फुस, कुठे गायब होतो तेच कळत नाही. असा एकंदरीत सागरचा गेम पाहायला मिळतोय. आणि सागरने हे मान्य केलं, की कधी-कधी मी विशालकडनं नक्कीच ऐकतो. काही चांगलं असेल ते मी विशालकडनं घेतो. तर त्याचा असा वैयक्तिक जास्त गेम पाहायला मिळत नाही. जो काही मागचा मधमाशांचा टास्क खेळता, तेवढा असा टास्कमध्ये देखील तो इन्व्हॉल्व होताना दिसला नाही. तर सागरचा फार कमी गेम आहे आणि सागरला मुळातच घराबाहेर पडायचं आहे. त्यामुळे आता त्याला काढतात की ठेवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल. कारण सागर सध्या तरी या वोटिंग ट्रेंडमध्ये खाली आहे, तो म्हणजे 6व्या स्थानी. तर यामध्ये नंबर 5 वरती आहे तो म्हणजे संकेत पाठक. संकेत पाठकचा बऱ्याच जणांना गेम आवडतो. त्याची टास्क खेळण्याची पद्धत, त्याची जिद्द, त्याची चिकाटी नक्कीच प्रेक्षकांना आवडताना दिसते. परंतु संकेत आहे ना, हा वाईल्ड कार्ड म्हणून आला आणि बाकीच्या सदस्यांची जरा फॅन फॉलोइंग चांगली आहे. गेम नक्कीच तो खेळतो, परंतु त्या पद्धतीने त्याला वोटिंग होताना दिसत नाही. पण तो या वोटिंग ट्रेंडमध्ये नक्कीच स्ट्रॉंग आहे. संकेत या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आली ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यदचा गेम नक्कीच वीक आहे आणि काल तुम्ही बघितलं असेल, की तिला व्यवस्थित मुद्दे देखील मांडता येत नाही. निकष काय आहेत, कोण कठपुतले आहे ते सांगायचं आहे. तर ही पर्सनल ग्रजेस काढताना दिसत होती. तर तेवढे तिला मुद्देही खेळता येत नाही आणि मग तिला कोणी नॉमिनेट केलं, मग रडारड करायची, असा एकंदरीत दीपालीचा गेम आहे. पण दीपालीला या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये तरी चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. ती 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आलाय तो म्हणजे प्रभू शेळके. मित्रांनो, प्रभूचाही तसा स्ट्रॉंगली गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. परंतु प्रभू जेव्हा नॉमिनेशनमध्ये येतो तेव्हा त्याला चांगली वोटिंग होताना नक्कीच दिसते. त्यामुळे यावेळी देखील प्रभूला चांगली वोटिंग झाली. माहिती नाही, प्रभूचा जरी जास्त गेम नसला तरी त्याला वोटिंग तगडी होताना दिसते. प्रभू या नॉमिनेशन किंवा या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. त्यानंतर 2ऱ्या स्थानी आली ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेचा देखील स्ट्रॉंग नक्कीच गेम आहे. आपले मुद्दे ती व्यवस्थित मांडते, समोरच्याला चांगली भिडते, नडते. विशालचे सपोर्टर सध्या अनुश्रीला आपली मतं देताना दिसत आहेत. त्यामुळे अनुश्री या वोटिंग ट्रेंडमध्ये नक्की स्ट्रॉंग पोझिशनवरती आहे. नंबर 2 ची मतं ती घेताना दिसते. सध्या नंबर 1 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट म्हणजे आरबी. आरबी सध्या थंडावलाय बिग बॉसच्या घरामध्ये. ना जास्त गेम खेळताना दिसत, टास्क तो खेळताना दिसत नाही आणि जास्त बोलतही नाहीये. खरं तर टास्कमध्ये त्याला इंजरी झालेली, त्यामुळे तो फिजिकल टास्क खेळू शकत नाही. परंतु तो बोलू करू शकतो ना. बोलतानाही जास्त दिसत नाही, म्हणजे आपल्या काटाटीमध्ये बोलताना दिसतो, पण इतरत्र जास्त मुद्दे मांडताना तो दिसत नाही. तरीही आरबीला चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. आरबी या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकाची मतं घेताना दिसते. त्यानंतर 2ऱ्या स्थानी अनुश्री, तर 3ऱ्या स्थानी आहे प्रभू शेळके. हे टॉप 3 सदस्य सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये पाहायला मिळतात. आणि बॉटमला आहेत त्या म्हणजे रेवा, सागर, संकेत आणि दीपाली. आता कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर? मित्रांनो, नक्कीच संकेत हा
पूर्ण या गेममध्ये जरी वाईल्ड कार्ड म्हणून आला असला तरी तो चांगला गेम खेळताना दिसतोय आणि तो या आठवड्यात तरी घराबाहेर जाणार नाही असं एकंदरीत पाहायला मिळते. दीपालीचं माहिती नाही मित्रांनो. दीपालीला गेल्या वेळी बॉटमला ठेवलं होतं आणि असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते की जो सदस्य बॉटमला असतो भाऊच्या धक्क्यावरती तो घराबाहेर जातो. त्यामुळे या आठवड्यात दीपाली जाते की रेवा जाते की मग सागरला घराबाहेर जायचंय, मग सागर जातो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, डबल इव्हिक्शन होतं की सिंगल इव्हिक्शन होतं याच्यावर सुद्धा बरंच काही निर्भर असणार आहे. आता हे जे काही 4 कंटेस्टंट सध्या बॉटमला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये रेवा, सागर, संकेत आणि दीपाली. तर मला असं वाटतं की संकेतला जरी कमी वोटिंग असली तरी तो अ, चांगला गेम खेळतोय. तो पुढेपर्यंत जाईल. तरी बॉटमला असला वोटिंगमध्ये तरी तो घराबाहेर जाणार नाही. याच्यामध्ये प्रभू ज्याला चांगले वोटिंग आहे तो कदाचित बॉटमला येऊ शकतो. कारण त्याचा तेवढा गेम नाही. तर सध्या तरी रेवा, सागर, दीपाली आणि प्रभू या 4 जणांवरती घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. मला असं वाटतं ना, की नक्कीच सागर, रेवा किंवा दीपाली या 3 जणांपैकी 2 सदस्य घराबाहेर जाऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? या 7 नॉमिनेट सदस्यांपैकी कोण जाऊ शकतं घराबाहेर? कोणाला तुमचा सपोर्ट आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.